रामकृष्ण हरी मंडळी. तर आता चाललेलं आहे आमचं गुढी उतरायचं काम. तर सकाळी हे इतकं सुंदर दिसणार, आता बघा हे थोडंसं उन्हाने कसं खराब झालंय. तर याच्यावरून एकच गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे की कोणतीही गोष्ट शाश्वत नाही. मग ते तुमचं सौंदर्य असू दे, मग ते तुमचं पैसा असू दे, आपले पाय हे नेहमी जमिनीवरच ठेवले पाहिजेत. तर आमच्या सासूबाईंनी आम्हाला असं सांगितलेलं आहे की गुढी ही नेहमी साखरेचा नैवेद्य दाखवून उतरवायची असती आणि पाया पडून गुढीला आशीर्वाद मागायचा असतं की हे वर्ष आमचं असंच आनंदात आणि ऐश्वर्यात भरभराटीत जाऊ दे. तर बघा हे दारात अंजीर लावलं होतं. तर अंजीर हे मी फांदीपासून तयार केलेलं होतं. अंजीर आज किती पिकलेत ते बघूयात आपण. एक, हे दोन. तर फांदीपासून तयार करून देखील अंजीर येतं. हे माझ्या प्रयोगावरून सिद्ध झालंय. बघा किती छान, अगदी हेल्दी आहे. तरी आमच्याकडे पाणी भरपूर नाहीये. तर इथे एक आहे, दोन आहेत, बस झाले. हा हे बघा, हे काकांना, आमचे शेजारचे काका आहेत, त्यांना हे अंजीर दिले. अंजीर आले हे पक्ष्यांनी खाल्लेले. तर हे पक्ष्यासाठी असंच सोडून देते मी. तर आपले पूर्वज म्हणायचे की काही भाग हा पक्ष्यांसाठी ठेवायचा असतो. तर माझ्या अंजीरच्या झाडाचा हा एक छोटासा भाग मी पक्ष्यांसाठी ठेवते. अजून इथे एक अंजीर आलेले. आणि हे पण पिकलंय, पण उद्या सकाळी जरा जास्त चांगलं पिकल. तर हे मी असंच ठेवते. तर बघा, घरचे 2 काय 3 काय 1 जरी असेल तरी घरचं खाण्यात जे समाधान आहे ते विकतचं खाण्यात कधीच नसतं. जाणार आहे आता बारशाला. तर बारशासाठी मी ही साडी घातली. तर ही साडी मी नगरवरून आणली आहे. 430 रुपयाची साडी आहे आणि ही त्याला लेस मी लावली आहे घरीच. तर ही 400 रुपयाची लेस आहे. तर आणि ह्याच्यावर हा ब्लाऊज मी 70 रुपयाचा घेतलाय. तर हे कॉम्बिनेशन कसं वाटतंय ते तुम्ही मला एकदा कमेंट करून नक्की सांगा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. अरे कसं